भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80वा वर्धापन दिन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मुख्यालय प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे महापौर श्री धीरज सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. सोहळ्याने सांगलीकरांमध्ये आनंदाची आणि अभिमानाची लाट निर्माण झाली होती. सकाळी ठीक 8:05 महापौर धीरज सूर्यवंशी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन ध्वजारोहण केलं. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी आणि नागरिकांनी राष्ट्रगीताच्या तालावर तिरंग्याला मानवंदना दिली. स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत उपस्थितांनी भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त संजिता मोहपात्रा, उपमहापौर श्री गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते मनुद्दीन बागवान, अभिजित कोळी, युवराज बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या विविध उपसमित्यांचे सभापती, सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवक, महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे महत्त्व विशद केलं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांनी आणि हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण करणं ही काळाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. महानगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या सोयीसुविधांसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध असून सर्वांच्या सहकार्यातून सांगली शहर अधिक समृद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. संपूर्ण महानगरपालिका मुख्यालय परिसराला तिरंग्याच्या रंगात सजवण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.